छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण देशभरामध्ये साजरी झाली गेली। विद्यार्थी मित्रांनो, या मुघल काळामध्ये शिवरायांनी मराठ्यांचं स्वराज्य उभा केलं। शून्यातून विश्व त्याने उभा केलं गेलं हे फक्त शिवरायांची कृपा, त्याचबरोबर त्यांना साथ देणारे त्यांच्या मावळ्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये सहकार्य आहे। ज्यांनी ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं, ते बाजी असतील, तानाजी असतील, शिवाकाशील असेल, मुरारबाजी असतील, येसाजी कंक असतील, या सर्वांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं आणि मराठ्यांचं राज्य उभा केलं। विद्यार्थी मित्रांनो, इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांच्यामध्ये निष्ठा होती। आता निष्ठा म्हणजे भावना काय रे? निष्ठा म्हणजे प्रेम, निष्ठा म्हणजे आपुलकी आणि निष्ठा म्हणजे विश्वास। प्रत्येक मावळ्यांच्या मध्ये विश्वास होता की माझा राजा आहे, मी तो बलिदान दिलं तरी चालेल, पाहणारा माझा छत्रपती राजा आहे। अशी ती गोष्ट आज इथं सांगणार आहे। त्याचा विषय आहे बाळून निष्ठा। विद्यार्थी मित्रांनो, 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला। मराठ्यांना छत्रपती मिळाला। या हिंदवी स्वराज्याला छत्रपती शिवरायांचा सारखा छत्रपती बाळाला मिळाला। आणि त्यानंतर राजाने विचार केला की नाही, आता आपल्याला स्वराज्य वाढवायचं आहे, आणि म्हणून त्यांनी दक्षिण विजय ही मोहीम बाळाला हाती घेतली। आणि ही मोहीम हाती घेत असताना राजांच्या दक्षिणेमध्ये काही मित्र होते, त्यांना भेटायचं आहे, त्यांना बळ द्यायचं आहे, त्यांना ताकद द्यायची आहे, आणि काही शत्रूही होते, त्यांच्यावर वचन निर्माण करायचे आहे। आणि म्हणून त्यांनी दक्षिण मोहीम हाती घेतली। आणि दक्षिण मोहीम हाती घेत असताना राजे पहिले जे आपले मित्र होते, कर्नाटकातील बादशाह होते, ते गोवळकोंड्याचे बादशाह कुतुबशहा, कुतुबशहांच्या भेटीसाठी राजे जात होते, पालखीतून जात होते। आणि जात असताना दोन्ही बाजूला अनेक सरदार होते, मागे पुढे अनेक मावळे होते। आणि अशीच राजांची पालखी महाराष्ट्रातून जात होती। पालखी जात असताना महाराष्ट्रामध्ये जाऊन आहे, आपल्या स्वराज्यामध्ये अजून पालखी आहे, आणि तेवढ्यात पालखी अचानक थांबते। राजे पालखीमध्ये निवांत बसलेले आहेत, अचानक पालखी थांबते। राजालाही समजला, अरे पालखी का थांबली? राजे विचारणा करू लागले की पालखी का थांबली? कुणाचंही उत्तर येईना। पुन्हा राजे म्हणले, हा पालखी का थांबली? त्यावेळी एक मावळा असा राजांच्या समोर आला आणि राजाला म्हणू लागला की अहो राजे बाहेर या। राजांना सुद्धा काय सुचना, अचानक काय पालखी थांबते, अचानक काय मावळा येतो, आणि राजे तुम्ही बाहेर या। राजे लगबगीनं बाहेर येतात, आणि बाहेर येतात बघतात त्यांनाही आश्चर्याचा धक्का होतो। ज्यांच्या भेटीसाठी आपण जाणार आहोत ते गोवळकोंड्याचे बादशाह कुतुबशहा आणि आपल्या समोर उभा आहेत। काय हा चमत्कार? ज्यांच्या भेटीसाठी आम्ही निघालो तेच मित्र महाराष्ट्रामध्ये आलेले अजून कर्नाटक पोहोचून दूर आहे। राजांना सुद्धा आश्चर्य वाटलं, दोघांनी गळाभेट घेतली। आणि मग राजे विचारू लागले की अहो बादशाह, तुमच्याच भेटीसाठी आम्ही येणार आलो आहोत, आणि तुम्ही तर इथं कर्नाटकाची सीमा अजून खूप दूर आहे आणि महाराष्ट्राच्या सीमेमध्ये तुम्ही आलात, असं का? तेव्हा कुतुबशहा बाळाला म्हणू लागला
की राजे, तुमचं पाय आमच्या कर्नाटकाच्या भूमीमध्ये पडण्याआधी त्या पायाची धूळ आमच्या मस्तकी आली पाहिजे. बाळांनो, आपला राजा असा होता आणि त्यानुसार स्वतः कुतुबशहा पालखी घेऊन आपल्या स्वराज्यामध्ये जातो, आपल्या किल्ल्यामध्ये जातो. तिथं मोठ्या प्रमाणात त्याचं स्वागत केलं जातं. आसपासचे लोक राजांना पाहण्यासाठी, कुतूहल पाहण्यासाठी आले होते की अरे, मराठ्यांचा राजा आणि हिंदवी स्वराज्याचा राजा, आया भलेचं रक्षण करणारा राजा, अशी राजांची ओळख होती. आणि पाहण्यासाठी अनेक लोक तिथं आले होते. आणि कुतुबशहाने सुद्धा मोठ्या उत्साहाने राजांचं भव्य दिव्य असं स्वागत त्या ठिकाणी केलं. त्यानंतर सायंकाळी राजांचा पाहुणचार केला जातो आणि सकाळी कुतुबशहा आपली जी बलस्थानक आहे, आपली जी ताकद आहे, आपली जी शक्ती आहे ती दाखवण्यासाठी घेऊन जातो. आणि तेव्हा कुतुबशहा म्हणतो की राजे, हा बघा आमचा खजिना. या खजिन्यामध्ये सोनं, चांदी, हिरे, मोती, पासू आहेत, वेगवेगळ्या प्रकारची रत्न आहेत. राजाने एवढा मोठा खजिना कधी पाहिलाच नाही. आमचा खजिना म्हणजे आमचे मावळे, आमचे हिरे मोती म्हणजे आमचे मावळे. राजे हे सर्व पाहून थक्क झाले. अरे, केवढा मोठा हा खजिना. आणि पुढे घेऊन जातात. राजाला दाखवले जाते. कुतुबशहा म्हणतो की राजे, राजे, हे पहा आमची शस्त्रशाळा. तिथं हजारो कारागीर वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र तयार करतात. राजे हे पाहून सुद्धा थक्क होतात, आश्चर्यचकित होतात की अरे, एवढी मोठी ही शस्त्रशाळा. आणि मग पुढे अश्वशाळा दाखवली जाते की राजे, ही पहा आमची अश्वशाळा. जातीवंत कर्नाटकी घोडे इथं तयार केले जातात, इथं त्यांची पैदास केली जाते. चपळ असे हे घोडे आहेत. हेही पाहून राजे अगदी आश्चर्यचकित होत जातात. अरे, केवढी मोठी ही अश्वशाळा. आणि मग शेवटी कुतुबशहा गजशाळा दाखवतात. जे गजशाळा म्हणजे बाळांनो, तिथं हत्तींची पैदास केली जाते. कर्नाटकी हत्ती, बलंद, ताकदवान असे हे हत्ती. आणि मोठमोठे हत्ती पाहून राजांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो की अरे, केवढे मोठे, हजारो रांगेमध्ये असणारे हे हत्ती. हे पाहून राजे सुद्धा आश्चर्यचकित होत जातात. अरे, केवढी मोठी ही गजशाळा. आणि तेव्हा सहज कुतुबशहा विचारतो की राजे, ज्या पद्धतीनं आमच्या इथं ही गजशाळा आहे, अनेक प्रकारचे जातीवंत हत्ती आहेत, असेच हत्ती तुमच्या स्वराज्यामध्ये असतील का? आता राजांना प्रश्न पडला की त्याचं उत्तर कसं द्यावं. आपलं स्वराज्य, या स्वराज्यामध्ये हत्ती चालणार नाही. दऱ्यांचा, डोंगरांचा, रांगांचा असा हा प्रदेश. आणि या प्रदेशामध्ये जो जड हत्ती आहे तो बाहेरून चालत नाही. आता उत्तर द्यायचं काय? उत्तर तर द्यावंच लागेल. राजाने सांगितलं की तुमच्यासारखी हत्ती आमच्याकडे नाही, मात्र हत्ती सारखी माणसं ही आमच्याकडे आहेत. कुतुबशहा जोर जोर हसू लागला. अहो राजे, काय सांगताय? हत्ती सारखी माणसं शक्य आहेत का? तर होय, हत्ती सारखी माणसं आमच्या स्वराज्यामध्ये आहेत. तेव्हा कुतुबशहा म्हणतो की एखादा तरी हत्तीचा चालणार का, किंवा हत्ती सारखे सरदार तुम्ही आणलेत का? तेव्हा राजांच्याच शेजारी पिळदार विशीवाला, बलदंड शरीरयष्टी असणारा, उंच असणारा, राखड चेहरा असणारा असा ईसाजी कंक भावना शेजारी उभे होते. राजे म्हणले, हा आमचा याचा हत्तीसारखा आहे, हत्तीच्या ताकदीचा आहे. कुतुबशहा जोर जोर हसला. अहो काय राजे, हत्तीसारखा माणूस शक्य आहे का?
मग तुमच्या हक्कीची आणि आमच्या कर्नाटकी हक्कीची इथं झुंज लावूया का? हे कानी पडताच येसाजी राजांच्या समोर उभा राहिला आणि राजांना मुजरा केला आणि तो मैदानामध्ये जाऊ लागला. राजे ओरडू लागले, राजे तर संत बोलले होते, अरे याचा काय करतो, अरे याचा तो मागा फिर. याचा ऐकायला तयार नाही. येसामध्ये 100 हत्तींचं बळ आलं होतं. राजांचा एक एक शब्द खाली न पडू देणारे हे आपले स्वराज्याचे मावळे होते. येसाजी मैदानामध्ये गेला तेवढ्या कर्नाटकी हत्ती बलदंड शरीर असणारा असा पिसाळलेला हत्ती हा मैदानामध्ये आला. अनेक लोक पाहत होते की पाहायचंय की कोणता हत्ती इथं विजय मिळवतो. आणि असा हत्ती पिसाळलेला हत्ती आणि तो हत्ती आला, गोल गोल फिरू लागला, येसा सुद्धा फिरू लागला. त्याला सोडण्यामध्ये येसाला पकडण्याचा प्रयत्न केला. येसा काही गावला तरीही त्या हत्तीने येसाला पकडलं, सोडण्यामध्ये पकडलं. इतर पाहणारे लोक म्हणू लागले, आता येसा गेला, अरे येसा गेला. तेवढ्यात येसाजीनं शमशेर काढली आणि सबच्या आवाजामध्ये हत्तीची सोंड कापली. येसाची शमशेर रक्ताची बनलेली होती. तिथं कर्नाटकी हत्तीचा पराभव झाला आणि मराठ्यांच्या हत्तीचा म्हणजे महाराष्ट्राच्या हत्तीचा बावणीचा विजय झाला. कुतुबशहा बावनं एवढा खुश झाला की गळ्यातील हिरे पाचो त्यानं काढले आणि येसाला बोलवलं, हे घे बक्षीस. मात्र येसानं हे बक्षीस स्वीकारलं नाही. बाळानो, तिथं मुजरा केला आणि राजांच्या समोर उभा राहिला. राजांनाही मुजरा केला आणि आपल्या जागेवर उभा राहिला आणि म्हणू लागला की आमच्या पाठीवर फक्त आमच्या राजाचाच हात असला पाहिजे, इतर दुसऱ्या राजाचा हात आम्ही पाठीवर पडूही देत नाही. इथं बाळानो निष्ठा आपल्या लक्षात येते की राजा आणि सरदार यांच्यामध्ये कशा पद्धतीची निष्ठा असते, कशा पद्धतीचं प्रेम असतं, हे या दृश्याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात. राजांच्याही डोळ्यात पाणी आलं की असे निष्ठावंत सरदार इथं आपण तयार केले. राजांना सुद्धा अभिमान वाटला. बाळांनो, निष्ठा म्हणजे प्रेम. जिथं निष्ठा आहे तिथं प्रेम जागृत आहे, जिथं निष्ठा आहे तिथं अस्मिता जागृत आहे आणि जिथं निष्ठा आहे तिथं देश घडवला जातो. माझ्या राजाने निष्ठा नाही, इथं देश घडवला. आणि हे करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, शिवरायांचे एक एक गुण घेण्यासारखे आहे. ते जर आपण घेतले तर आपणही आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. आता ज्या पद्धतीनं येसाची कंकमध्ये निष्ठा होती, प्रेम होतं, आपुलकी होती, तेच प्रेम आता तुम्हाला दाखवायचं आहे. तीच निष्ठा तुम्हाला दाखवायची आहे. मोठ्यानं घोषणा देऊन एक हात वर करायचा आणि मोठ्यानं घोषणा द्यायची. गो ब्राह्मण पतिस्कारण हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज श्रीमान श्री श्री